नमस्कार मंडळी, एका कढईमध्ये 1 वाटी शाबू व्यवस्थित असा कढईमध्ये टाकून भाजून घेतला। भाजल्यानंतर अगदी कुरकुरीत असा शाबू होतो। थंड झाल्यानंतर याची पूड बनवून घेतली। या पद्धतीनं उकडलेले 2 बटाटे आहेत ते बारीक खिसणीने खिसून घेतले आणि त्यामध्ये ही पावडर वतून घ्यायची। हिरवी मिरचीचा ठेचा आहे तो घालायचा, चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे न पाणी टाकता अगोदर व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर गरजेपुरतं पाणी यामध्ये टाकून गोळा छान असा मळून घ्यायचा। थोडंसं तेल टाकलेलं आहे, तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता आणि छान असा हा गोळा थापून घ्यायचा आहे। या पद्धतीनं जास्त म्हणजे पातळ करू नका किंवा जास्त जाडही ठेवू नका आणि ह्याचे 8 पीस करून घ्यायचे आहेत। पाहू शकताय तुम्ही या पद्धतीनं। तर हे अलगद असे हे एक पीस साईडला निघतो। तर तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे, त्यामध्ये 2-2 पीस मी टाकून असे फ्राय करून घेतलेले आहेत। तर उपवासासाठी हा इतका जबरदस्त टेस्टी पदार्थ तयार झालेला आहे। जर साबुदाण्याची खिचडी तुम्हाला खाऊ वाटत नसेल, हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।